नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 बद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे। तर मित्रांनो, आता खरीप पीक विमा 2023 चा जो पीक विमा आहे तर तो गेल्या वर्षीचा तो काही शेतकरी बांधवांना मिळाला होता, परंतु काही शेतकरी बांधवांना तो मिळालेला नव्हता। तर मग आता तो 2023 चा खरीप पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या विमा कंपनी मार्फत जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 ज्या शेतकरी बांधवांना म्हणजे आता आपली जी 32 जिल्हे आहे 34 जिल्हे आहे तर त्या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर आहे। तर खरीप पीक विमा ज्या शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2023 चा पीक विमा हा भेटला नव्हता, तर अशा शेतकरी बांधवांना आता खरीप पीक विमा 2023 चा उर्वरित पीक विमा जो आहे तर तो भेटणार आहे। तर मग तो कोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार आहे, त्याचं वाटप किती केलं जाणार आहे, म्हणजेच खरीप पीक विमा 2023 बद्दल संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि 3013 कोटी रुपयांची रक्कम ही पीक विम्यासाठी मंजूरही करण्यात आलेली आहे। तर मग आता हा जो पीक विमा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2023 चा जमा होणार आहे, तर मग तो कोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे हेही आपण सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी। त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी। तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो कंपनी। त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे युनिव्हर्सल सोफियो कंपनी। पाचवी जी कंपनी आहे ती म्हणजे SBI लाईफ एअर लाईफ युनायटेड कंपनी। त्यानंतर कोलामंडलम MS युनायटेड कंपनी। तर ह्या ज्या कंपन्या आहेत तर या 7 कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2023 जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण 34 जिल्ह्यांचा जर विचार केला तर 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण 32,44,000 शेतकऱ्यांना 3013 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तर मित्रांनो, आता ही जी रक्कम आहे तर ती लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर आता 75% पीक विमा म्हणजेच खरीप पीक विमा 2023 चा 75% पीक विम्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। तर सर्वच्या सर्व म्हणजे राज्यातील 34 जिल्हे जे आहेत तर त्या राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना आता 75% पीक विमा हा मंजूर झालेला आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचा क्लेम केलेला होता तर ते सर्व शेतकरी बांधवांना 34 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना 75% चा पीक विमा हा मिळणार आहे। तर मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांना याचं वाटपही झालं होतं, तर काही शेतकरी या वाटपापासून वंचित राहिलेले होते। तर ज्या शेतकरी बांधवांना याची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेली नाही तर त्या शेतकरी बांधवांना आता खरीप पीक विमा 2023 चा 75% पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल। मित्रांनो, आता आपण एकूण जर माहिती काढली तर एकूण 1,60,00,000 शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक विम्यासाठी अर्ज केले होते। त्यापैकी आता 35,684 पेरणी न झालेले शेतकरी होते आणि त्यांना 2023 मध्येच भरपाई मिळाली होती। म्हणजे त्या शेतकरी बांधवांना त्याची रक्कम पीक विम्याची रक्कम ही गेल्या वर्षीच मिळालेली आहे। दुसरं जे आहे ते म्हणजे राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 19,85,000 शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर केले नव्हते। तर मित्रांनो, आता ही जी शेतकरी बांधव आहे तर एकूण 1,84,00,000 शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले होते, तर त्यापैकी आता फक्त 19,85,000 शेतकरी बांधवांचे क्लेम किंवा त्यांचे अर्ज हे विमा कंपन्यांमार्फत नामंजूर करण्यात आलेले होते। म्हणजे विमा कंपन्यांनी त्याचा अर्ज हे स्वीकारलेला नव्हता, परंतु आता ते अर्ज विमा कंपन्यांमार्फत मंजूरही करण्यात आलेले आहे। म्हणजे विमा कंपन्यांनी जे अर्ज बाद केलेले होते 2023 मध्ये तर ते आता मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, 19,85,000 बाद केलेले अर्ज हे आता पुन्हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। तर 1426 कोटी रक्कम ही 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे। म्हणजे एकूण 1426 कोटी रक्कम ही एकूण 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर झालेली आहे पीक विम्यासाठी। तर मित्रांनो, आता काढणी पश्चात नुकसान भरपाई, आता ही जी काढणी पश्चात नुकसान भरपाई आहे तर ती पीक विमा
कंपन्यांच्या मार्फत 1.5 लाख शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि 116 कोटी रुपये या 1.5 लाख शेतकरी बांधवांसाठी एकूण 116 कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत। आणि त्यापैकी मित्रांनो आता 65 कोटी रुपये हे वाटप झाले असून 52 कोटी रुपये हे वाटप बाकी आहे। तर ते जे वाटप बाकी आहे तर ते वाटपही हे सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर सरसकट पीक विमा तर मित्रांनो आता 34 जिल्ह्यातील एकूण 32,44,000 शेतकरी हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यापैकी आता या 44,000 शेतकरी बांधवांना 32,44,000 शेतकरी बांधवांना एकूण 3,013 कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत। मित्रांनो आता संपूर्ण पीक विमा मंजूर शेतकरी जे आहे ते म्हणजे एकूण 1,60,00,000 अर्ज आले होते। म्हणजे 2023 मध्ये एकूण 1,60,00,000 शेतकरी बांधवांनी आपल्या पीक विम्याचा जो क्लेम आहे तर तो क्लेम केलेला होता। त्यापैकी 1,10,53,000 शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि 7,280 कोटी वाटप हे बाकी आहेत। तर मित्रांनो आता जे 7,280 कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि त्यापैकी 4,000 कोटी वाटप हे बाकी आहे। तर मग जे उर्वरित जे वाटप बाकी आहे तर ते वाटपही आता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो हा जो काही 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2023 चा जो 75% पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे। तर तो आता आपल्याला विमा कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मग त्यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर दुसरी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी, तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, चौथी जी कंपनी आहे ती म्हणजे युनिव्हर्सल सोफियो कंपनी, त्यानंतर पाचवी जी कंपनी आहे ती म्हणजे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर सर्वात महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे कोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी। ह्या ज्या काही 6 कंपन्या आहेत तर या 6 कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2023 चा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे आपल्या शेतकरी बांधवांना तर तो पीक विमा हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो यामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 19,83,85,000 शेतकऱ्यांची अर्ज हे मंजूरही केलेले नव्हते या अगोदरच्या म्हणजे मागच्या वर्षी जे काही शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला आहे तर त्यामध्ये जवळपास 19,85,000 शेतकरी बांधवांचे अर्ज हे मंजूर केले नव्हते। म्हणजे तेवढ्या शेतकरी बांधवांना 19,85,000 शेतकरी बांधवांना 2023 चा पीक विमा जो आहे तर तो मिळालेला नव्हता। परंतु आता विमा कंपन्यांनी हे जे शेतकरी अपात्र केलेले होते तर ते सर्व शेतकरी बांधव या वर्षी म्हणजे 2024 मध्ये पात्र केलेले आहेत आणि त्याचमुळे पात्र शेतकरी बांधवांना आता 19,85,000 शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर करून आता त्या शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2023 चा जो काही पीक विमा आता शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर तो पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचं कामही सुरू होईल। मित्रांनो ही होती 34 जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि हो आपल्या YouTube चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा आणि हो आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण अशी माहिती वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवत जा। तर मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।